नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, लाखो लाडक्या बहिणींचे पैसे कॅन्सल झालेले आहेत. तर ते पैसे मिळणार की नाही, तर या संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आपण आलेलो आहे. आणि ही बातमी महत्त्वाची जशीच आहे तशीच धक्कादायक सुद्धा आहे. त्यामुळे ही बातमी पूर्ण बघा, तरच आपल्याला नेमकं कळून येईल की आपल्या खात्यावर जे काही पैसे गव्हर्नमेंटने जमा केलेले होते, तर ते पैसे कॅन्सल झालेले आहे आणि आता ते पैसे आपल्याला मिळतील की नाही. तर लाडक्या बहिणीनं, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे आपल्या चॅनलवर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत तर त्याची माहिती आपणास तात्काळ मिळून जाईल. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक गेम चेंजर योजना म्हणून अस्तित्वात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीने 1 जुलैपासून या योजनेची सुरुवात महाराष्ट्रामध्ये केलेली होती. लाखो लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी ऑनलाईन तसेच ऑफलाईन फॉर्म भरलेला होता आणि त्या मोबदल्यामध्ये प्रत्येक महिन्याला ₹1,500 देण्याचे शासनाने ठरवलेले होते आणि त्यानुसार अगदी 5 महिन्याचे ₹7,500 लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात आलेले आहे. त्यानंतर या योजनेसाठी फॉर्म भरण्याची जी काही अंतिम मुदत देण्यात आलेली होती तर ती 15 ऑक्टोबर होती. कारण 15 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आणि या आचारसंहितेमुळे अनेक लाडक्या बहिणींना फटका बसला. त्या या योजनेसाठी फॉर्म भरू शकलेल्या नाही. त्याचबरोबर अशाही लाडक्या बहिणी आहेत की ज्या लाडक्या बहिणींनी जुलैमध्ये फॉर्म भरलेला होता, त्यांचा फॉर्मही मंजूर होता, परंतु अद्यापपर्यंत त्यांच्या खात्यावर या योजनेचा ₹1 पण आलेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी हे समजून घ्या की आचारसंहिता लागण्यापूर्वी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ज्या लाडक्या बहिणींचे खाते ओके होते, फॉर्म मंजूर होता, अशा लाडक्या बहिणींच्या खात्यावर 15 ऑक्टोबर पूर्वी ₹7,500 म्हणजे 5 महिन्याचे ₹7,500 लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु एक धक्कादायक माहिती समोर आली आणि त्यामध्ये की जवळपास लाखो महिला अशा आहेत की ज्यांच्या खात्यावर या योजनेअंतर्गत पैसे जमा झालेले होते, परंतु त्यांचं जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होऊन सुद्धा परत ते कॅन्सल झालेले आहे. तर आता बऱ्याच लाडक्या बहिणींना हे सुद्धा माहिती नाही की त्यांच्या अकाउंटवरील हे पैसे कॅन्सल कशामुळे झालेले आहे. तर ज्यावेळेस अनेक महिला भगिनींचे लॉग इन चेक करण्यात आले तर त्यामध्ये असं दिसून आलं की आधार मॅपिंग हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालेला होता आणि 15 ऑक्टोबर पूर्वी लाखो महिला भगिनींचे जे काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नव्हते. त्यामुळे या योजनेचे कॅन्सल झालेले पैसे परत त्यांना मिळणार की नाही, तर या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी चिंतातूर झालेल्या आहेत. त्या पैशाची वाट पाहत आहे आणि वेळोवेळी कॉमेंट्स करत आहे की आमच्या खात्यावर या योजनेचे जे कॅन्सल झालेले ₹7,500 आहे तर ते जमा होतील किंवा नाही, ते पैसे आम्हाला मिळतील किंवा नाही. तर लाडक्या बहिणींनो, आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील किंवा नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला एक रिक्वेस्ट असेल, एक विनंती असेल की अजूनपर्यंत आपण या व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर नेमकं लाईक करा, तरच आपल्याला ही पुढची बातमी किंवा माहिती कळणार आहे. कारण मला माहित आहे की बातमी पाहण्याच्या नादामध्ये आपण लाईक करणं विसरून जातो. त्यामुळे कृपया करून या व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर लाडक्या बहिणींनो, आता बघूया आपण नेमके हे कॅन्सल झालेले पैसे आपल्या खात्यावर जमा होतील किंवा नाही. तर लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे की ज्या लाडक्या बहिणींनी या योजनेसाठी फॉर्म भरलेला होता आणि त्यांचा फॉर्म मंजूर झालेला होता, अशा लाखो महिला भगिनींच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले होते, परंतु पैसे कॅन्सल झालेले होते. तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर परत एकदा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या वतीने हे पैसे जमा करण्यात येणार आहे. फक्त त्यासाठी आता वेळ लागणार आहे. वेळ यासाठी की येत्या 2-3 दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन गव्हर्नमेंट स्थापन होणार आहे आणि हे नवीन गव्हर्नमेंट स्थापन झाल्यानंतर नवा मुख्यमंत्री येणार आहे आणि नवा मुख्यमंत्री आल्यानंतर लगेच लाडक्या बहिणींच्या हप्त्याबाबत
सगळ्यात मोठा पहिला निर्णय घेतला जाणार आहे की ज्या महिला भगिनींच्या अकाउंटवरील हे पैसे कॅन्सल झालेले होते, तर त्या महिला भगिनींच्या खात्यावर जर आधार मॅपिंग परत झालेलं असेल, तर त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर या योजनेचे 7,500 रुपये सुरुवातीलाच जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, मला हे सांगा की आपल्या खात्यावर हे 7,500 रुपये जमा झाले होते किंवा नाही आणि ते कॅन्सल कशामुळे झालेले आहे. तर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये कॉमेंट्स करा. जेवढ्या जास्तीत जास्त कॉमेंट्स आपण करणार आहे तेवढं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे. कारण तरच आपल्याला कळणार आहे की लाखो महिला भगिनी अशा आहे की ज्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले होते, परंतु ते पैसे कॅन्सल झालेले आहे आणि कॅन्सल होण्याचं कारण म्हणजे आधार मॅपिंग आहे. आता लाडक्या बहिणींनो, आपल्याला नेमकं काय करायचं आहे म्हणजे आपल्या खात्यावर या योजनेचे 7,500 रुपये जमा होतील. तर ज्या लाडक्या बहिणींनी अजूनपर्यंत आधार मॅपिंग केलेलं नसेल, तर त्यांनी आधार मॅपिंग करून घ्यायचं आहे. तर आधार मॅपिंग कसं करायचं आहे, तर जे काही आपला आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक करायचा आहे. तो बँक अकाउंटला लिंक केल्यानंतर आधारच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि नेमकं आपला जो काही आधार नंबर आहे तर तो बँक सीडिंग मध्ये जाऊन कोणत्या बँक अकाउंटला लिंक आहे आणि तो ऍक्टिव्ह आहे किंवा नाही, तर हे चेक करणं अतिशय गरजेचं आहे. ते जर चेक केलं आणि त्यामध्ये जर आपलं बँक अकाउंट संबंधित बँकला लिंक असेल आणि ते ऍक्टिव्ह जर दाखवत असेल, तरच आपल्या खात्यावर आता या येत्या 2-3 दिवसामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि अगदी 7,500 रुपये तुम्हाला सांगतो आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्यामुळे कोणतीही चिंता करू नका. फक्त आता काय करायचं आपल्याला, जर आपलं आधार मॅपिंग झालेलं नसेल तर ते आधार मॅपिंग करायचं आहे. त्यानंतर आधारच्या लॉगिन वर जायचं आहे आणि सद्यस्थिती चेक करायची आहे की आपलं जे काही अकाउंट आहे ते ऍक्टिव्ह आहे किंवा नाही. जर या 2 गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. नुसती चिंता करून काही होणार नाही. तर या सगळ्या गोष्टीची फुलफिलमेंट करावी लागणार आहे लाडक्या बहिणींनो. तरच आपल्या खात्यावर हे काही 7,500 रुपये या योजनेचे होते, तर ते 7,500 रुपये आपल्या खात्यावर जमा होणार आहे. त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ताही आपल्या खात्यावर लगेच जमा होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे एक महत्वाची माहिती या योजनेअंतर्गत होती. त्यामुळे जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.